पुणे से बड़ी खबर सामने आ रही है। राष्ट्रवादी कांग्रेस की नेता सुप्रिया सुळे ने प्रशांत जगताप के इस्तीफे पर बयान दिया है। उन्होंने कहा कि रोज नई सुबह होती है और फिर उन्होंने प्रशांत जगताप को अपनी शुभकामनाएं भी दी। आगे सुप्रिया सुळे ने बताया कि दोनों पक्षों की बैठकों का दौर अभी जारी है। सीट के बंटवारों के अधिकार स्थानीय नेताओं को सौंपे गए हैं और प्रस्ताव जल्द ही प्रदेश अध्यक्षों को दिया जाएगा। सुप्रिया सुळे ने यह भी कहा कि शरद पवार और अजीत पवार के नेतृत्व में कार्यकर्ताओं की चिंता उनकी प्राथमिकता है। उन्होंने स्पष्ट किया कि कोई भी कार्यकर्ता पीछे नहीं छोड़ा जाएगा। मुंबई की सीटों के वितरण पर बैठकें फिलहाल चल रही है और जल्द ही निर्णय आने की उम्मीद भी जताई जा रही है। सुप्रिया सुळे ने भाजपा और कांग्रेस की राजनीतिक परिस्थितियों पर भी टिप्पणी की और कहा कि कार्यकर्ताओं की जिम्मेदारी पार्टी का मुख्य फोकस है। कार्यकर्त्याला ते नावाने ओळखतात आणि आमचा पक्ष आदरणीय पवार साहेबांच्या विचारांनी चेहऱ्यांनी चालतो आणि ते माझ्यासारखे परिवारवाद नाही। आम्ही जे आहोत ना बाकीचे सगळे हे आम्ही परिवारवाद आहोत सगळे। ते स्वतः स्वयंभू त्यांनी स्वतःच्या कष्टाने पक्ष उभा केलेला आहे। म्हणजे ते असतील मुलायम सिंगजी असतील लालू प्रसाद साहेब असतील हे सगळे स्वतःनी विश्व उभं केलेले नेते आहेत, विचारधारा उभा केलेल्या आहेत। त्यामुळे आम्ही हे सगळे परिवारवादचे सगळे प्रॉब्लेम्स येतात। जे स्वतः असतात ना त्यांना असलं कधी काही टेन्शन नसतं, कारण का त्यांनी स्वतः शून्यातून विश्व उभं केलेलं असतं। काही पुण्यामध्ये वाघोली आणि विमाननगर बाजूला नवीन आता वोट मिळवण्यासाठी गाडी किंवा गाडीचा लकी ड्रॉ, थायलंडला फ्री ट्रिप किंवा 11 गुंठ जमिनी पण देतात 11 महिलांना। सांगू का हे म्हणजे माझी इलेक्शन कमिशनची माझी कंप्लेन आहे का तर ती आहेच। माझी विनंती आहे इलेक्शन कमिशनला की या सगळ्या गोष्टीचं कधी ना कधी हे कुठेतरी थांबलं पाहिजे, नाहीतर राजकारणात चांगली लोक टिकणार नाहीत। जे लोकप्रतिनिधी तुम्हाला जो इमानदार मतदार आहे त्याला जे अपेक्षित आहे ते अपेक्षित आपल्याला मिळणार नाही, हे दुर्दैव आहे। आणि ज्या लोकशाहीसाठी महात्मा गांधी सारख्या लोकांनी उभं आयुष्य आणि अनेक तुमच्या आपल्या सगळ्याच कुटुंबांनी त्या काळात स्वातंत्र्यासाठी जो लढा दिला आणि ज्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान हे जगातलं सगळ्यात चांगलं संविधान दिलं, त्याच्यातून इलेक्शन कमिशनचा जन्म झाला, त्याच्यातून पारदर्शक इलेक्शन व्हावं असे जे प्रयत्न झाले त्या प्रयत्नातून जे काही उभं राहिलं ते सगळं जर पारदर्शक इलेक्शन झालं नाही आणि अशा गोष्टी झाल्या तर हा देश उद्ध्वस्त होईल, हे मी खूप जड अर्थ करणार आहे। काही मुंबईचं जागा वाटप पर्यंत आलंय, आज काय बैठका होणार आहेत? आज दुपारी मी मुंबईला जाणार आहे। माननीय उद्धवजींची माननीय जयंत पाटलांचं बोलणं झालेलं आहे। मी मगाशी तुम्हाला सांगितलं काल रात्री उशिरा राजसाहेबांचीही आम्हाला बोलावं लागणार आहे, कारण का काही सीट्स अशा आहेत ज्या कदाचित आम्हाला मनसेशी बोलायला लागेल। त्यामुळे त्या सगळ्यांशी बोलून आज रात्रीपर्यंत आम्हाला माझी इच्छा होती की कालपर्यंत सगळं फायनल व्हायला पाहिजे, कारण का मी समजू शकते की प्रत्येक जो कॅन्डिडेट आहे जो उमेदवार आहे त्याला किती टेन्शन असेल मला सांगा। साहजिक आहे ना, मी पण उमेदवार राहिले, त्याच्यामुळे उमेदवाराला किती प्रेशर असते याची जाणीव मला आहे। त्याच्यामुळे माझी शशिकांत शिंदे साहेबांना आणि जयंत पाटील साहेबांना एवढीच विनंती आहे की जो काही निर्णय घ्या कृपा करून लवकर घ्या, कारण का कार्यकर्त्यांना इलेक्शनला प्रचाराला जास्त वेळ मिळाला। महाविकास आघाडीमध्ये मनसेला घ्यायचं की नाही याबाबतचा संभ्रम, महाविकास आघाडीमध्ये मनसेला घ्यायचं की नाही याबाबत काँग्रेसमध्ये संभ्रम पाहायला मिळतोय। काँग्रेसच्या वरिष्ठ पातळीच्या नेत्यांचं किंवा मुंबईतल्या प्रामुख्याने नेत्यांचं म्हणणं आहे की मनसेला नको घ्यायला। तुम्ही या सगळ्यांना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न करणार आहात का? मी प्रयत्न माझे चालले आहेत। मी तुम्हाला पहिल्या दिवसापासून सांगितले की शेवटच्या दिवसापर्यंत महाविकास आघाडी आणि आम्ही सगळे एकत्र कसे लढू शकू याच्यासाठी प्रयत्न मी करत राहणार। त्याला यश मिळेल का अपयश हे कालच ठरवेल। महाराष्ट्रावर अन्याय होतोय म्हणून 2 ठाकरे एकत्र आले असं आदित्य ठाकरेंनी काल स्टेटमेंट दिलेलं आहे। नाही, महाराष्ट्र राज्याचा प्रॉब्लेम आहे का तर अर्थातच आहे। म्हणजे जी रामजीच्या बिलवर आमचंही सगळ्यांचं मत आहे आणि हे सगळ्याच खासदारांचं मत आहे का, म्हणजे जे भारतीय जनता पक्षामध्ये आहेत त्यांचंही मत आहे की आता ज्या पद्धती आर्थिक परिस्थिती राज्याची असू दे किंवा देशाची असू दे, त्या नरेगाचं जे बिल आहे त्याच्यामध्ये 100% वेजेस म्हणजे पगाराचे आणि जे खर्च होते ते 100% केंद्र सरकार द्यायचं। आता 60-40 झालंय आणि असंच वाटत राहिलं ही जी गॅप वाढत राहिली आणि जर ते कधीतरी शून्यावर आलं तर हा कार्यक्रम बंद करावा लागेल की अशी भीती आहे। अतिशय उत्तम प्रोग्राम आहे तो, म्हणजे काँग्रेसने काढला वगैरे म्हणून मी हा क्रेडिट घ्यायची वेळ नाही, पण एखादी चांगली पॉलिसी असेल तर ती चांगल्या पद्धतीने चालली पाहिजे। ब्युरो रिपोर्ट, लोकवाहिनी न्यूज, पुणे।